नमस्कार मित्रांनो, अरविंद केजरीवालचं खूप बरं आहे. लोकांवर आरोप करायचे, पण स्वतःवर आले की पळ काढायचे, धूम ठोकायचे, पळून जायचं, मैदानाच्या बाहेर निघून जायचं. आता बघा ना, जेलमध्ये गेलेत, म्हणतात मी जेलमधून सरकार चालवणार. संविधानात नाही लिहिलंय की मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे. हो, बरोबर आहे राव, तुम्ही जेलमधून पण सरकार चालवा, काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल. दुसरी गोष्ट, नेहमी मोदींना म्हणायचे डिक्टेटरशिप आहे, डिक्टेटरशिप, फक्त दोन लोकांचं चालतं बीजेपीमध्ये, मोदी आणि अमित शहा, बाकी कोणाचे चालत नाही. आता यांचं स्वतःच बघा ना, याने आपण स्वतः जेलमध्ये गेले की दुसऱ्या नंबरवर कोणाला आणून बसवलं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? सुनीता केजरीवाल, त्यांची पत्नी, त्यांची अर्धांगिनी, त्यांना आणून बसवलंय दुसऱ्या पदावर. म्हणजे स्वतः नंतर दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे किंवा आम आदमी पार्टीची कमान द्यायची आहे, तर दुसऱ्या नंबरवर कोण आहे? सुनीता केजरीवाल. हो मित्रांनो, ह्याला म्हणतात असली डिक्टेटरशिप. हे लोकतंत्राची हत्याच आहे. कारण तुमच्या 60पेक्षा जास्त तुमच्याकडे सदस्य आहेत, त्यामध्ये कोणीही तुम्हाला असं मिळत नाही आहे जे मुख्यमंत्री होऊ शकतं. कारण त्यांना भीती वाटते अरविंद केजरीवालना की मुख्यमंत्री जर दुसरे झाले तर आपलं शीशमहल हातातून निघून जायचं, आणि शीशमहल गेलं तर मग आपण एवढा जो करोडोंचा खर्च केला आहे, जो लोकांचा टॅक्सचा पैसा आपण घेतलेला आहे तो गेला आहे, मग तो उधळला आहे आपण, आणि त्याच्यावर दुसरा कोणीतरी येऊन मजा करणार, हे त्यांना आवडत नाही आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं, चला सुनीता केजरीवालला मुख्यमंत्री बनवू आणि पार्टीची कमान पण आपण त्यांच्या हातीच देऊया. मी तर जेलमध्ये आहे, पण याच्यामध्ये दोन लोक त्यांच्यामध्ये येत होते, संजय सिंग आणि भगवंत मान. मग हळूहळू त्यांनी त्या दोघांचा पण बंदोबस्त करायची सुरुवात केली. त्यांनी लगेच एक आम आदमी पार्टीची एक स्टार कॅम्पेनरची लिस्ट काढली. त्याच्यामध्ये पहिलं नाव अरविंद केजरीवाल, दुसरं सुनीता केजरीवाल आणि तिसरं भगवंत मान. आता भगवंत मान जे पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पंजाबसारख्या मोठ्या राज्याचे पूर्ण जे राज्य आहे त्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांना नंबर दिलाय तिसरा, सुनीता केजरीवाल यांच्यानंतरचा. आता सुनीता केजरीवाल यांची कोणती पोझिशन आहे का पार्टीमध्ये, ऑफिशियली काही आहे का, ते काहीच सांगितलं नाही अजून पण. आणि जे लोकसभेमध्ये लोक उभे राहणार आहेत आम आदमी पार्टीकडून, त्यांची मीटिंग कोण घेते? सुनीता केजरीवाल. आता त्या आम आदमी पक्षामध्ये कोणत्या हुद्द्यावर आहेत ते पण सांगत नाहीत. ह्याला म्हणतात लोकतंत्राची हत्या. अशा प्रकारे आणि तुम्हाला माहिती आहे, पहिलं नाव अरविंद केजरीवाल, दुसरं नाव आहे सुनीता केजरीवाल, तिसरं भगवंत मान, चौथं नाव मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, हे 5 स्टार कॅम्पेनर आहेत. 6वं स्टार कॅम्पेनरचं नाव आहे संजय सिंग. आता भगवंत मान आणि संजय सिंग हे दोघंच बाहेर आहेत. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तिघं जेलमध्ये आहेत, आणि सुनीता केजरीवाल तर अजूनही एवढ्या ॲक्टिव्ह नाही आहेत. आता याच्यावरून कळतंय की लोकतंत्राची हत्या कोण करतंय. आणि अशा प्रकारे अरविंद केजरीवालनी एक गेम करून हळूहळू भगवंत मान आणि संजय सिंग यांचे कापण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. कारण त्यांना लक्षात येत आहे की हळूहळू संजय सिंग टेक ओव्हर करू शकतात पार्टी. सुनीता केजरीवालपेक्षा जास्त ते बोलायला चांगले आहेत, निर्भीड आहेत, धडाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी काम पण केलेलं आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट पण त्यांना खटकते थोडीशी. एक राघव चड्डा होता, त्यांच्या जे राज्यसभेचे सदस्य पण आहेत, पण ते तर सध्या गेलेत लंडन वारीला. तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन आहे, लंडन वारीला गेलेले आहेत. त्यांची वाईफ जी परिणीती चोपडा आहे ती भारतात आली, त्यांचा एक पिक्चर रिलीज झाला आहे, त्याच्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. पण राघव चड्डा तर अजून लंडनमध्येच आहे. आता ते येणार की नाही माहिती नाही, कारण असं म्हणतात की जल घोटाळ्यामध्ये त्यांचं पण नाव आहे, दिल्लीच्या जे जल घोटाळा आहे, आणि ते जर आले तर त्यांची अटक होऊ शकते. अरविंद केजरीवालनी त्यांना डी फॅक्टो मुख्यमंत्री पण बनवलं होतं पंजाबसाठी. पंजाबचे निर्णय ते सर्व घ्यायचे. राघव चड्डा, भगवंत मान फक्त मुख्यमंत्री होते, ते तर तिकडे बसलेत. त्यामुळे हळूहळू सुनीता केजरीवालसाठी जागा रिकामी करतात अरविंद केजरीवाल. अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारची गेम करतात अरविंद केजरीवाल. त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही असं दिसतंय. काँग्रेस, भाजपा यांच्याशी वैर नाही आहे. त्यांना फक्त त्यांची पार्टी शीशमहल हे वाचवायचं आहे, आणि हे स्वतःसाठी वाचवायचं आहे, नाही लोकांसाठी, असंच दिसतंय यातून. तुम्हाला काय वाटतंय जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.